नमस्ते. आज आपण स्टँडिंगचा वर्कआउट करणार आहोत जो लोअर बॉडीला स्ट्रेंथ द्यायला मदत करणार आहे. थोडी वॉलची मदत लागणार आहे, थोडं स्टँडिंगमध्ये करणार आहोत. सुरुवात अगदी साध्या सोप्या हालचालीपासून करायचं आहे. जस्ट तुम्हाला वॉर्मअप करायचं आहे. सुरुवातीला चाल साधी चालू ठेवायची आणि ब्रेस्ट रोटेशन करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चालत राहायचं आहे आणि एल्बो रोटेशन द्यायचे. सांधे 360 जे रोटेट होतं त्यांना रोटेट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच हाताची पाची बोटं शोल्डरवर टेकवायची. शोल्डरही 360 रोटेट होतो. रोटेट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. शोल्डर आणि याला थोडीशी बळकटी येण्यासाठी भले शोल्डर पेन असेल पण थोडं हालचाल शोल्डरला सांध्याच्या अपोजिट असं बॅक पुश करायचं सहजरित्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. आता थोडेसे गुडघे बेंड करायचे आणि जस्ट एक पायाचा पंजा मागे टॅप करून एल्बो बेंड करून मागे पुश करावे. ह्या मसलला स्ट्रेंथ येण्यासाठी हलक्यारित्या करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके. इथपर्यंत झालं. थोडं थांबून घ्यायचं. लोअर बॉडीला रिलॅक्स. हात कमरेवर ठेवायचे. पिंगा घालायचे 3 टाईपचा. नंबर 1 हात कमरेवर ठेवले. सावकाश नाभीच्या लेवलपर्यंत पुढे यायचे. पाठदुखी वाढवायची नाही आहे किंवा असेल तर ती नसेल तर ती यायला नको. गुडघे लॉक ठेवले. हळूच फॉरवर्ड बेंडिंग केली नाभीच्या लेवलपर्यंत. लेफ्टनं स्टार्ट करूया. लेफ्ट साईड, बॅक साईड, राईट साईड, फ्रंट साईड. आलं तसंच परत जायचं. राईट रिवर्स. राईट, बॅक, लेफ्ट अँड फ्रंट. दुसरा टाईप. एल्बो पकडले. हाताची घडी डोकं त्याच्यात फिट केलं. लेफ्टनं स्टार्ट करायचं. लेफ्ट साईड. शोल्डर पेन असेल तर हाताची घडी अशी पकडायची आणि असं अलगद रोटेट व्हायचं. अदरवाईज आपल्याला सहजरित्या डोकं त्या फ्रेममध्ये लॉक केलं. लेफ्ट साईड, बॅक साईड, राईट साईड, फ्रंट साईड. आलं तसंच रिवर्स जाऊया. राईट रिवर्स. राईट, बॅक, लेफ्ट, फ्रंट. तिसरा टाईप. एल्बो सरळ केले. डोकं दंडात लॉक केलं. एल्बोही लॉक, गुडघेही लॉक ठेवले. लेफ्टनं स्टार्ट करूया. लेफ्ट साईड, बॅक साईड, राईट साईड, फ्रंट साईड. आलं तसंच परत जाऊया. राईट रिवर्स. राईट, बॅक, लेफ्ट, फ्रंट आणि सावकाश श्वास घेत घेत पाठ सरळ केली. हात फ्री केले. ओके. पावलातलं अंतर कमी करायचं. शोल्डर दुखू नये. तोच मसलला स्ट्रेंथ यावी. चांगलं स्ट्रेच बसावं. त्यासाठी तुम्ही अशी मिठी मारली. कंबर थोडी टाईट केली आणि सहजरित्या थोडं असं अलगद हलायचं आहे. अप्पर पार्टला थोडंसं ट्विस्टिंग मिळेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशीच मिठी मारायचे. गुडघे बेंड करायचे सहज आणि जस्ट पाय असे आउटसाईडला टॅप करायचे. गुडघे बेंड केल्यावर मांडीच्या मसलवर प्रेशर येतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. तर सहज तुम्ही गुडघे सरळ केले. हात फ्री केले. टाचा उचलले. लोअर बॉडीच्या नर्व्सला स्ट्रेंथ येण्यासाठी, कोलाजिन मेंटेन राहण्यासाठी सपोर्ट. टाचा उचलले लाईक दिस आणि हळूहळू टाचा फक्त अलगदरित्या वर खाली केले. टेकवले नाही. बाकी अप्पर अँड लोअर बॉडी डिले सोडून व्हायब्रेशन द्यायचे. 20चा काउंट. 1 2. वॉलचा पण सपोर्ट घेऊ शकता जर तुम्हाला असं वाटतं की माझा तोल जातो आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10
अगदी 10पासून स्टार्ट केली तरी चालेल. 20 जेवढे झेपेल तुम्हाला त्याप्रमाणे रिपिटेशन करायचे. 5 4 3 2 अँड 1. आता एकदा पंजा उचलायचा आहे, एकदा सहज टाच उचलायचे. 10 काउंट्स करायचे. काफ मसल न्यूट्रलला येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. डन. इतकं झालं की आपण चालताना जनरली पुढच्या दिशेने चालतो. सांध्याला स्ट्रेंथ देण्यासाठी, मसलला स्ट्रेंथ देण्यासाठी बॅक किक करायची. वॉलचा सपोर्ट घेतला, टो दाबले, सहज मागे पाय पुश करून जागेवर आणला. ह्या वेळेला गुडघा लॉक ठेवायचे. 10 काउंट्स एक्सपेक्टेड आहे. आपल्या कम्फर्टनुसार हळूहळू करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. सेम तशी दुसरी बाजू. सहज तुम्ही इथे आलात, जस्ट बॅक किक करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. डन. इतकं झालं की सहज म्हणजे बाहेरच्या दिशेने ह्या पद्धतीने. ओके. सहज तुम्हाला खाली यायचं आहे. नी अगदी स्मूथली बेंड करायचं, जास्त असे स्प्लिट करायचा प्रयत्न करायचा. 10 मिनिमम, मॅक्झिमम 20 करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. इथपर्यंत आला. पावलातलं अंतर कमी केलं, हळूच टाचा उचलले. थोडंसं 10 काउंटसाठी टाचा टेकवायचा नाही, हवेतच वर खाली करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. डन. सहज टाचा खाली टेकल्या. ओके. हिप जॉईंट असा 360 रोटेट होतो, त्यालाही आपल्याला गोल फिरवायचं. कसे? लाईक दिस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम लेग चेंज दुसरी बाजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. डन. त्या पायाला थोडा आराम. दुसरा पाय उचलला, मांडीला सपोर्ट दिला एका हाताने आणि नी जॉईंट गोल फिरवला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच अँकल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लेग चेंज दुसरा पाय. ओके. मांडीला दिला सपोर्ट आणि पाय सहज गोल फिरवला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच अँकल. 1 2. तुम्ही वॉलचा सपोर्ट घेऊ शकता. 3 4 5 6 7 8 9 10. एवढं झालं की सहज तो सपोर्ट काढला. लेग चेंज दुसरा पाय. गुडघा लिफ्ट केला, टो दाबले, पाय वर खाली करायचं. काफ आणि थाय मसलला ब्लड सर्क्युलेशन इथे वाढतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सहज पाय स्विंग करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्या पायाला द्यायचा आराम. लेग चेंज दुसरी बाजू. टो दाबला, गुडघा वर खाली. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सहज स्विंग. 1 2 3 4 5 6 7 8 9
अँड 10. डन. इतकं झालं की लोअर बॉडी न्यूट्रलला येईपर्यंत कमरेला गोल फिरवायचं. एकदा सहज मोमेंट द्यायचे. 1 2 3 4 अँड 5. आलं तसंच रिवर्स. 5 4 3 2 अँड 1. डन. साईड बेंडिंग करायची जेणेकरून कमरेचा हा जो कर्व आहे तो मेंटेन राहतो. साईडला बसलेले ऑर्गनची स्ट्रेंथ वाढते. तर थोडीशी साईड बेंडिंग. जरी शोल्डर दुखत असला तर हात खाली. ओके. दोन्ही हाताचे पंजे आपल्या मांडीजवळ. सहज लेफ्टकडे, सहज राईटकडे. माझ्या काही वस्तू ओके. दोन्ही हात पावलामध्ये कमरेएवढं अंतर, दोन्ही हात पॉकेटजवळ ठेवायचे आणि हलगत नीपासून खालीपर्यंत जायचा प्रयत्न. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. डन. एवढं झालं की जस्ट पावलातलं अंतर कमी केलं, मिड सेक्शन हलवायचं. जेवढी हालचाल तेवढं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होणार, तेवढं टॉक्सिन बाहेर पडते. 20चा सेट सहजरित्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. ओके. इतकं झालं की पावलातलं अंतर वाढवायचं आहे. ओके. राईट पाय सरळ ठेवायचा. लेफ्ट पायाचा गुडघा पकडला. हळूहळू तुम्ही खाली आला. दुसऱ्या हाताचा दंड असं कानाची घ्यायचा. शोल्डर दुखत असेल तर एल्बो बेंड करायचं आणि वरचा शोल्डर मागे पुश करायचं. इथे दोन्हींनी लॉक ठेवायचे. 15 सेकंद होल्ड करूया. त्रिकोणासन. अप्पर शोल्डर मागे पुश करा. हेल्पफुल आहे स्पाईनची दुखणी रिकवर करण्यासाठी. हेल्पफुल आहे आपल्या लोअर बॉडीला स्ट्रेंथ देण्यासाठी. होल्ड इट. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. दोन्ही हाताने तो पायाचा गुडघा पकडून आपण सहज थोडं फॉरवर्ड बेंडिंग दिली नाभीच्या लेवलपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. हाताचे पंजे खाली टेकवायचे आणि मागचं पाय गुडघ्या सरळ ठेव. थोडी थोडी कंबर अशी खाली वर करावी. 1 2 किंवा फक्त थांबावं असं होल्ड करून. 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. एवढं झालं की हाताच्या मदतीने सहज तुम्ही अशी पाठ सरळ करायचे. थोडेसे गुडघे बेंड करायचे. सपोज गुडघे दुखत असेल तर तुम्ही असं सरळ उभं राहायचं आणि हा राऊंड रिपीट करायचा. 1 2. नो नी पेन तर तुम्ही असे खाली या आणि हळूहळू कंबर वर खाली करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8. मिनिमम 10 रिपिटेशनपासून स्टार्ट करायचं आहे. हळूहळू ते इन्क्रीज करायचं आहे. डन. इतकं झालं. गुडघे केले सरळ. राईट गुडघा हळूहळू पकडून थोडं थोडं हळूहळू खालच्या दिशेने जायचं आहे. वरचा हात दंड कानाजवळ. एल्बो शोल्डर दुखत असेल तर एल्बो बेंड करा. अप्पर शोल्डर मागे पुश करायचं. होल्ड इट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. सावकाश वरचा हात खाली घेतला. दोन्ही गुडघे सरळ ठेवून आपण दिली थोडीशी फॉरवर्ड बेंडिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळू हाताचे पंजे टेकवले. मागचा पाय वळून घेतला. गुडघा सरळ ठेवला आणि हळूहळू कंबर वर खाली केली. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. सहज गुडघे सरळ करून आपण उठून उभं राहिलो. ओके. इथपर्यंत आला की जस्ट आपल्या कमरेला हात लावायचा राईट हँड लेफ्टकडे आणि असा बाग द्यायचा. 1 अंतर थोडंसं मॅनेज करा. कमी करा पावलातलं अंतर.
1 2 3 4 5 किंवा हात कमरेवर पण ठेवू शकता. 6 7 8 9 10. दुसरी बाजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश पाठ सरळ केली, हात फ्री केले, पावलातलं अंतर कमी करायचं. पुन्हा मिड सेक्शन हालचाल द्यायची. 20चा सेट लाईक दिस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. पुढच्या याच्यामध्ये आपल्याला वॉलची मदत घ्यायची आणि कमरेला द्यायचं ट्विस्ट. वॉलमध्ये आणि माझ्यामध्ये हाता एवढं अंतर घेतलं. ओके, तिथल्या तिथे मी पाठ केले भिंतीकडे. पायाचे पंजे आणि टाच टेकला. हाताचे दोन्ही पंजे वॉलला टेकेपर्यंत मी असं ट्विस्ट घेणार. 1 2. मायग्रेनचा त्रास असेल तर स्लोली करायचा. 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके, डन. इथपर्यंत झालं की पुढच्या याला स्पाईनकडे वळायचं आपल्याला. जस्ट आपले शोल्डर दोन्ही ज्वाच्या जवळ आणायचे लाईक दिस आणि पाठीचं पोक बाहेर. चेस्ट पुढे पुश करा आणि शोल्डर असे मागे दाबा. रेडी? करूया स्टार्ट. इथे श्वास घ्यायचा आहे, इथे श्वास सोडायचा आहे. तसंच मान वर खाली करायचं. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. 1 ब्रीथ इन, ब्रीथ आउट. 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके, एवढं झालं की पाठ आडवी, बैठक मागे पुश केले, गुडघे लॉक केले, मूठ बंद केली, एल्बो लॉक करून सहज असं गोल फिरवायचं शोल्डरच्या सांध्यासाठी. शोल्डर दुखत असेल तर इथल्या इथे छोटं गोल करायचं. रेडी? आता आपण करूया बिग गोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. एवढं झालं की सहज पाठ सरळ केली आणि स्वतःला घट्ट मिठी मारली. ओके, मिठी मारल्यानंतर पाठीला वळवायचं नाही तर शोल्डरला दाबायचं लाईक दिस. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके, एवढं झालं की दोन्ही हात शोल्डर लाईनमध्ये, पाचवी बोट एका लाईनमध्ये, पंजे बाहेरच्या दिशेने आणि आपल्याला जितकं कम्फर्ट वाटेल हळूहळू आपल्याला खाली यायचं आहे. गुडघे दुखायला लागले, जिथे तुम्हाला सिग्नल आला तिथे थोडंसं उभे राहा तुम्ही. ओके, असं झालं. जस्ट हात रोटेट करण्याकडे ब्रेन डायवर्ट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू तुम्हाला प्रोग्रेस करायची. एका वेळी 20 काउंट नाही जमले तिथे तुम्हाला 10च करायचे. 8 7 6. मीनवाईल हात रोटेट करता करता पाय भरून आले की सरळ उभं राहायचं, हात रोटेट करायचे. 2 and 1. ओके, डन. ते पुन्हा घट्ट मिठी मारायची, एल्बो एकमेकांवर ओव्हरलॅप करायचे. पावलातलं अंतर कमी केला, टाच उचलले आणि हळूहळू टाच वर खाली केले. त्यावेळेला एल्बो असे वर खाली होतील तर इकडच्या मसलला स्ट्रेंथ यायला मदत होईल. रेडी? 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके, डन. एवढं झालं की हळू टाच खाली टेकवली, हात फ्री केले. एकदा पंजा टेकवा
एकदा टाच टेकवा. 1 2. हे व्हेरिकोज वेन्स रिलीज करण्यासाठी, पायातला स्टिफनेस रिलीज करण्यासाठी आणि काफ मसलला ताकद येण्यासाठी, आणि दुसरं अशी आपली स्किन जी स्लगी झालेली असते पायाची ती टोन करण्यासाठी मदत होते. 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके, डन. पुन्हा पायाचे पंजे असे थोडे थोडे आउटसाईड आणि हाताचे पंजे गुडघ्यावर टेकवायचे. ओके, हळूहळू किंचितसं वर खाली व्हायचं. मीनवेल हे वर खाली करताना जस्ट तुम्हाला हात असे खाली ढिले करत व्हायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. एवढं झालं की गुडघे सरळ केले, सहज एक गुडघा बेंड केला, सहज एक सरळ केला. गुडघे दुखत असेल तर तुम्हाला जस्ट अशी पाठ तिरकी करायची, गुडघे बेंड न करता. रेडी? आता गुडघे नाही दुखत असं धरून आपण गुडघा बेंड दॅन सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. पावलातलं अंतर परत कमी करायचं आहे. पुन्हा मिड सेक्शनला हलवायचं, ज्याच्याकडून इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. कमरेत खालचा भाग थोडा ॲक्टिवेट करायचा. हाताची पाम डाऊनवर्ड डायरेक्शन, नी अप करायचं क्रॉसमध्ये, जेणेकरून पोटाला असा क्रॉसमध्ये थोडासा दाब खालच्या दिशेने मिळेल. लाईक दिस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके, डन. एवढं झालं की दोन्ही हात सहज असे मागे घ्यायचे. मागे घेतलं की आर्टिफिशियल खुर्चीवर बसण्याची ॲक्टिंग करायची. ओके, केली किंवा हाताचे पंजे असे एकमेकांवर ओव्हरलॅप करायचे. अशी केली, इथे ताण पडू द्यायचे, गुडघे बेंड करायचे. गुडघे दुखत असेल तर थोडंसं वरती राहा. ओके, आता हळूहळू जस्ट एल्बोचा बटरफ्लाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सहज गुडघे सरळ केल्याने पाठ आडवी करता क्षणी थाय आणि काफ मसाला स्ट्रेच बसतो. इथे हलकेरित्या तुम्हाला हात पुढे मागे झोक्यासारखे स्विंग करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. 20 नाही जमले तर 5पासून सुरुवात करा. हळूहळू 10पर्यंत जा. 5 4 3 2 and 1. डन. एवढं झालं की सहज पाठ सरळ केली आणि पावलातलं अंतर कमी करून परत मधल्या भागाला हलवलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. आता थोडं कमरेला हळू स्विंग करायचं. त्यावेळेला जस्ट हाताचे पंजे समोर जुळवायचे, कंबर अशी थोडीशी तिरकी करून साईडला घ्यायचे. लाईक दिस. 1 2 3 4. शोल्डर दुखत असेल तर एल्बो जुळवा. 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके, डन. एवढं झालं की हात सहज वर खाली आणि कंबर हलवत राहायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके, परत करायचं नी अप. इथे एल्बो बेंड करा, सहज क्रॉसमध्ये पण. 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7
6 5 4 3 2 and 1. ओके डन. एवढं झालं की जस्ट पुन्हा कंबर हलवायला सुरुवात. ओके आणि इथे जस्ट हात असे ओव्हरलॅप केले, हाताची घडी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके मिड सेक्शन हलवायचा पुन्हा 20 काउंट. 1 2. रनिंग केल्याचा फील पोटातले अवयव हलवायचा इथे प्रयत्न होऊन जातो. 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके इथे आपल्याला करायच्या नी अप, पाम डाऊनवर्ड डायरेक्शन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके डन. थँक्यू सो मच. एक पाण्याचा ब्रेक घ्यायचा आहे, सावकाशपणे पाणी प्यायचं आहे आणि शवासन करायचं आहे. ओके आपल्याला पुढच्या हालचालमध्ये जस्ट हात कमरेवर ठेवायचे. ओके आणि पायाचे पंजे असे थोडेसे आउटसाईड घ्यायचे. सहज गुडघे बेंड केले, सहज तुम्ही सरळ उभे राहिलात. रेडी. 15चा सेट. हळूहळू तुम्ही 5 पासून सुरुवात करावी. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 आणि गुडघे दुखत असेल तर जस्ट तुम्हाला ही हालचाल रिपीट करायची. 5 4 3 2 and 1. ओके डन. इथपर्यंत झाला की आपल्याला हालचाल देते पुन्हा स्पाईनसाठी. ओके दोन्ही शोल्डर जॉच्या जवळ, पाठीचं पोक बाहेर. इथे श्वास घ्या, इथे श्वास सोडायचा. 10चा सेट इथे मिनिमम. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके डन. पुन्हा हलवायचा. मिड सेक्शन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके मधला हलवला. आता कमरेखालचा भाग जस्ट तुम्हाला रनिंगसारखं करायचं. स्पॉट जॉगिंग म्हणतात त्याला. पंजेने उचलायचं फक्त टाचवर खाली ह्या पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके इतकं झालं की जस्ट दोन्ही हाताची मूठ चेस्ट लेवलला घेतली, पावलात कमरे एवढं अंतर घेतलं. लेफ्ट एल्बो राईटकडे, राईट एल्बो लेफ्टकडे, कमरेवरच्या भागाला द्यायची ट्विस्टिंग. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके शोल्डरचे दुखणे रिकवर करायला मदत होणार. त्यातलाच एक ऑप्शन लेग कर्ल करायचे. कसे तर जस्ट तुम्ही पाय गुडघ्यात बेंड करायचं लाईक दिस. 1 2 3 ह्या पद्धतीने. रेडी. 1 2 3 4 5 6. शोल्डर दुखत असेल तर तुम्ही हाताची घडी जस्ट 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2
अँड 1. ओके, द्यायचं पुन्हा एकदा कमरेला बाक. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. मधला भाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. कमरे खालचा भाग लेग कल करायचे. 1 2 3 पायच्या सोलला टाय द्यायची. 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. कमरेच्या वरच्या भागाला द्यायची ट्विस्टिंग. ओके, तर तुम्हाला जस्ट लेफ्ट एल्बो राईटकडे, राईट एल्बो लेफ्टकडे असं पंच करा. कंबर थोडी टाईट ठेवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. ओके, वरचा भाग झाला. मधला भाग परत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. ओके, डन. एवढं झालं की थोडंसं स्ट्रेचिंग, माइंड स्ट्रेचिंग करायची आणि एक ब्रेक पाण्याचा घेऊन शवासन करायचं. हाताची बोट एकमेकांमध्ये गुंफवायचे, दोन्ही हात वरच्या दिशेने ताणायचे आणि पॉसिबल असेल, तो सांभाळता येत असेल तर टाचाही उचलायचे. टाचा उचलून काही क्षण होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बाक द्यायचं. लेफ्टकडे वाकलं की राईट हँड खाली खेचायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. डन. सावकाश हात खाली घ्यायचे. ओम शांती.